मला रस्त्यात गाडी आडवी लावून मला धनंजय मुंडे यांनी 2 हवेत फायर केलेले आहेत आणि मी त्याची फिर्याद आता देतोय आणि मी प्रशासनाला सांगू इच्छितो कमीत कमी पोलीस प्रशासनावर तरी विश्वास ठेवा. मी फिर्यादीत माझ्या दिलेलं आहे, क्लिअर दिलेलं आहे. आज मी जरा थोडं स्पष्ट बोलतो. मागच्या 1.5 वर्षापासून देशमुख कुटुंबियाचा एक माणूस त्यांनी घालवलेला आहे, परंतु देशमुख कुटुंबियातले राहिलेले जे माणसं आहेत बाकीचे, मी स्वतः साक्षीदार आहे, माझे बाकी साक्षीदार आहेत, फिर्यादी आहेत, यांना संपवण्याचा डाव हा पूर्णपणे चालू आहे. त्यातलाच एक भाग रात्री रविराज साबळे हे सर्वांना परिचित आहेत, यांचे मित्र सतीश गलधर यांच्या हॉटेलवर फॅमिली सेक्शनला आम्ही जेवायला बसलो. आम्ही आंतरवली सराटीला मनोज दादा यांच्याकडं भेटीसाठी गेलो होतो. आम्ही दुपारपासून रात्रीपर्यंत तिथंच होतो. आम्ही 10-10:15च्या सुमारास इथं आलतो रात्री आणि तिथं जे प्रकार झाला ते मी FIR सगळा दिलेला आहे. परंतु जे माझे सरकारी अंगरक्षक आहेत, जे शासनाने माझ्यासाठी दिलेले आहेत, ते पोलीस अधिकाऱ्यांना इथले सांगतायत की कुठलाही प्रकार धनंजय भैयाकडून घडलेला नाही. त्याच्यावर न विश्वास ठेवता पोलीस प्रशासनाने इथल्या बीड ग्रामीणच्या ज्याच्यावर 48 गुन्हे आहेत त्या व्यक्तीच्या म्हणण्यावर माझ्यावर 307चा गुन्हा नोंद केलेला आहे. याचा मी सुरुवातीला जाहीर निषेध करतो. कारण का माझं कॅरेक्टर बघितलं तर मला माझ्यावर कुठलाही आत्तापर्यंत एक सिंगल NC सुद्धा नाही आहे किंवा माझं सगळं कॅरेक्टर अगोदर पाहावं आणि याच्यानंतरचा जो मी निर्णय घेणार आहे. मलासुद्धा आत्ता एक खूप मोठा इन्सिडेंट घडलेला आहे. मी आता त्याची फिर्याद देखील देत आहे. काय झालं पण नेमकं? मला रस्त्यात गाडी आडवी लावून मला धनंजय मुंडे यांनी 2 हवेत फायर केलेले आहेत आणि मी त्याची फिर्याद आता देतोय आणि मी प्रशासनाला सांगू इच्छितो कमीत कमी पोलीस प्रशासनावर तरी विश्वास ठेवावा. कारण माझे अंगरक्षक पोटतिडकीनं सांगत होते, माझंच मेडिकल केलं रात्री, मलाच बाहेर नेलं आणि मला बाहेर फिरवत असताना इथं माझ्या विरुद्ध जी चुकीची FIR केली ती एकदम चुकीच्या पद्धतीने केलेली आहे आणि मी पुढील कारवाईसाठी इथं आलेलो आहे स्वतःहून आणि मी ती कारवाई करत आहे. ते स्वतः होते का त्या ठिकाणी? स्वतः होते आणि मी तीच फिर्याद देतोय. तुम्हाला काही वेळात CCTV फुटेज भेटतील. आत्ता CCTV फुटेज इथल्या जे इन्चार्ज आहेत दराडे साहेब त्यांनी बघितलं. कुठंही धनंजय देशमुख त्या CCTV दिसत नाही किंवा तिथं उल्लेख नाही किंवा त्या 25 फुटात माझा कुठंही संबंध नाही. मी जसं फिर्याद दिली त्याप्रमाणे माझं तिथं आहे. आणि दुसरा विषय की माझे अंगरक्षक स्वतःच्या नोकरीवर स्वतःच्या म्हणजे रोजीरोटीवर कशाला गदा आणणार आहेत. ते सांगतायत की धनंजय देशमुखनी हा असा कुठलाही प्रकार केलेला नाही, परंतु त्यांनी सकाळ उजेडेपर्यंत आम्ही सांगत होतो की शहानिशा करा आणि मग ही गोष्ट करा, तशी न करता गुन्हा नोंद केलेला आहे. त्याचा मी जाहीर निषेध करतो. तुमच्यासोबत जी घटना घडली त्या मी सांगतोय ते आत्ता माझी FIR झाल्यावर तुम्हाला ते अधिकृतरित्या देतो, म्हणजे तुम्ही त्याचा अभ्यास तुम्ही करा.